DWP मध्ये आज आपण बघणार आहोत गाईस सेक्युलरिझम है ना, धर्मनिरपेक्षता किंवा वाद, राईट, हा कसा आपल्या भारताच्या फ्युचर साठी किती हेल्पफुल आहे त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन. येस, सो आजच्या DWP मध्ये आपण डिस्कस करणार आहोत GS2 ओव्हरऑल पोस्टमॉर्टम कसा क्वेश्चन आपण अनालाइज करू शकतो, डिमांड कशी फुलफिल करू शकतो, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आणि काही ॲडिशनल फॅक्ट. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, 100% काहीतरी नवीन तुम्हाला इथे शिकायला भेटेल. पेन आणि पेपर सोबत ठेवा, तुम्ही सुद्धा या क्वेश्चनचं सायमल्टेनियसली आन्सर करणार आहात. ओके, सो मग क्वेश्चन आहे बघा. येस, सेक्युलरिझम ॲज अन ओरिएंटेशन and set of practices is indispensable to India's future as liberal democracy. काय म्हणतोय? धर्मनिरपेक्षता ही हा एक दृष्टिकोन आणि व्यवहाराचा सेट और प्रॅक्टिस म्हणून भारताच्या उदारमतवादामुळे संविधानिक भविष्याची अनिवार्यता किंवा अनिवार्य गोष्ट आहे, है ना. सो इट सिम्पली मीन्स की सेक्युलरिझम त्याच्या ओरिएंटेशनने आणि प्रॅक्टिस मध्ये आपला फ्युचर डेमोक्रेसीचा वे डिफाइन करतोय. ठीक आहे, फ्युचर डेमोक्रेसीचा वे डिफाइन करतोय. मग तो पॉइंट आपल्याला इथे कनेक्ट करायचा आहे. बघा आता काय. सो काय करणार आहे, डिमांड काय आहे की सेक्युलरिझम, ओके, धर्मनिरपेक्षता, ओरिएंटेशन आणि प्रॅक्टिसेस याच्या थ्रू कसं आपली फ्युचर डेमोक्रेसी, लिबरल डेमोक्रेसी बनवण्यासाठी हेल्प करणार आहे. ठीक आहे, सो आणि अल्टिमेटली त्याची गरज सुद्धा काय. मग आता इथे काय करावं लागेल तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये 20-25 वर्ड्स, राईट. मला वाटतं गाईज इथे पहिले तुम्हाला सेक्युलरिझम काय आहे आणि ओरिएंटेशन प्रॅक्टिसेस काय हे सांगणं मस्ट आहे, कारण हा क्वेश्चन GS2 चा थोडा अनालिटिकल क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथे विचारलंय डिस्कस. ठीक आहे, तो डिस्कस मध्ये आपल्याला थोड्याशा गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतील. मग व्हॉट इज सेक्युलरिझम? सेक्युलरिझम इज अ प्रॅक्टिस ऑफ ट्रीटिंग ऑल रिलीजन इक्वल इन अ पॉझिटिव्ह सेन्स, दॅट इज फॉर द केस ऑफ इंडिया. ठीक आहे, सेक्युलरिझम US मध्ये कसा, युरोपियन युनियन मध्ये कसा, निगेटिव्ह सेक्युलरिझम. तिथे त्यांचं धर्म आणि राज्य याच्यामध्ये फार सेपरेटिझम आहे. ठीक आहे, कन्सिडर करत नाही. आपल्याकडे कसं आहे, वी ट्रीट रिलीजन विथ रिस्पेक्ट बट इक्वल. ठीक आहे, कोणता एकही रिलीजन मोठा नाहीये, सगळे सेम आहे. ठीक आहे, दॅट इज व्हॉट इज सेक्युलरिझम. सो मग इथे आपण सेक्युलरिझम इंट्रोड्यूस केलाय अँड सेक्युलरिझम इज इन आवर रूट, दॅट इज व्हॉट कॅन बी रिफ्लेक्टेड बाय प्रिॲम्बल्स इटसेल्फ. ठीक आहे, सो तुम्ही इथे असं कनेक्ट करू शकता 42nd अमेंडमेंट आणि सेक्युलरिझमची डेफिनेशन. ठीक आहे, सो ती ऍड करा आणि प्रिॲम्बल किंवा ओव्हरऑल प्रॅक्टिस मध्ये सुद्धा अशोका किंवा गुप्तास तुम्ही कनेक्ट करू शकता, तिथे सुद्धा याचा रिलेव्हन्स होईल. मग आता बॉडीमध्ये आपण काय लिहिणार आहोत गाईज, इथे आपल्याला काही क्रिटिकल पॉइंट्स द्यायचे. काय की सेक्युलरिझम ॲज अन ओरिएंटेशन अँड सेट ऑफ प्रॅक्टिसेस. मग काय रिफ्लेक्ट करतो? मग सेक्युलरिझम ॲज अन ओरिएंटेशन आणि प्रॅक्टिस रिफ्लेक्ट करतो न्यूट्रॅलिटी. ठीक आहे, निष्पक्षता. ठीक आहे, जिथे आपण सगळ्या रिलीजनला सेम ट्रीट करतोय. रिस्पेक्ट, येस, रिस्पेक्ट सुद्धा त्याचा काय आहे, एक अँगल आहे. इक्वल रिस्पेक्ट, हिंदू, मुस्लिम, ठीक आहे, इस्लाम, जुडाइझम, ठीक आहे, ख्रिश्चॅनिटी, सगळ्यांना इक्वल रिस्पेक्ट. फ्रीडम टू प्रॅक्टिस युअर रिलीजन. ठीक आहे, आर्टिकल 29-30 हा आपल्याला फ्रीडम सुद्धा देतोय. दिस वन प्लुरॅलिझम म्हणजे सहजीवन, सह एक्झिस्टन्स. ठीक आहे, को एक्झिस्टन्स, सगळ्या एवढ्या मल्टीकल्चर मध्ये प्लुरल एक्झिस्टन्स. नॉन डिस्क्रिमिनेशन, आपण धर्माच्या आधारावर आर्टिकल 14, आर्टिकल 15 डिस्क्रिमिनेशन करणार नाही. ओके, आणि पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन, जिथे आपण पॉझिटिव्हली आपण त्या धर्मामध्ये रिफॉर्म करणार आहोत. ठीक आहे, जिथे जिथे गरज असेल, जर का तो कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजला, इंडिव्हिज्युअल फ्रीडमला इम्पॅक्ट करत असेल तर तिथे तो ऍड्रेस करू. बघा, हे पॉइंट्स आपल्याला तिथे मेन्शन करणं मस्ट आहे गाईज. परत सांगतोय, न्यूट्रलिझम, इक्वल रिस्पेक्ट, फ्रीडम, प्लुरॅलिझम, नॉन डिस्क्रिमिनेशन आणि पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन, हे काही ओरिएंटेशन आणि सेट ऑफ प्रॅक्टिसेस आहे जे मेन्शन करणं मस्ट आहे. मग का आपला हा सेक्युलरिझम विथ दिस ओरिएंटेशन आणि प्रॅक्टिसेस आपला फ्युचर लिबरल डेमोक्रेसी बनवेल का? कारण आपल्या एक्झिस्टन्स मध्ये हिस्टॉरिकल रूट्स इन दी सेक्युलरिझम. इथे सांगितलं, अशोकाचा एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे, इथे सांगितलं तुम्ही बाकी आपल्या एन्शियंट कल्चरचं एक्झाम्पल देऊ शकता, जिथे
आपण सेक्युलर प्रॅक्टिसेस एक्सेप्ट केलेल्या आहेत. ठीक आहे. मग इंडिया इज ए डायव्हर्स लँड. जर इंडिया डायव्हर्स आहे, इथे डायव्हर्स लँग्वेज, कल्चर आणि सगळ्या गोष्टी आहेत, अशा केसमध्ये आपल्याला डेमोक्रेसीसाठी, लिबरल डेमोक्रेसीसाठी सेक्युलरिझम इज दी बेस्ट फर्टाईल ग्राउंड, ज्याच्यावर त्याचे वाढ होऊ शकते. प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटीज. नाव इंडिया हॅज 20% ऑफ इट्स पॉप्युलेशन दॅट इज विथ दी मायनॉरिटीज. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला मायनॉरिटीजचं प्रोटेक्शन हे सेक्युलरिझम थ्रू होऊ शकतं, जिथे ते सेफ, सिक्युअर फील करू शकतात, आणि म्हणून अल्टिमेटली आपल्याला लिबरल फ्युचर डेमोक्रेसी बनायला हेल्प होईल. त्याच्यानंतर डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन. जेव्हा ते सेफ आणि सिक्युअर फील करतील मायनॉरिटीज, तेव्हा ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट सुद्धा करतील इन दी डेव्हलपमेंट अँड डेमोक्रेटिक प्रोसेस, है ना. म्हणून मग आपल्याला सेक्युलरिझम फार गरजेचा आहे. मग इट्स अ बॉन्ड ऑफ अडेसिव्ह अँड स्ट्रेंथ. सेक्युलरिझम म्हणजे हा फक्त एक प्रिन्सिपल नाहीये. सेक्युलरिझम इज समथिंग दॅट कीप्स अस युनाइटेड. सेक्युलरिझम इज समथिंग दॅट कीप्स अस शेअर्ड, दॅट कीप्स अस व्हेरी मच हॅव्हिंग ए फिलिंग ऑफ बिंग वन, है ना. सो मग हा अडेसिव्ह आहे, हा एक काय म्हणू त्याला, फेविकॉल सारखा बॉन्ड आहे, जोड आहे, जो आपल्या सगळ्यांना जोडून ठेवतोय, आणि याचाच रिझल्ट असणार फ्युचर लिबरल डेमोक्रेसी. आय होप गाईज तुम्हाला कळतोय कसा या क्वेश्चनला आपण आन्सर करू शकतो. थोडं अनालिटिकल आहे, बट बिलकुल मी ट्राय केलं की तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मी देऊ. ओके. सो मग हा पॉइंट आहे. मग काय असणार मराठीमध्ये बघा, मी सगळे पॉइंट्स पण दिले, ज्याच्यामुळे तुम्हाला ती सुद्धा हेल्प होईल. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. कन्क्लुजन. मग कन्क्लुजन मध्ये काय, मग सेक्युलरिझमचं एवढं इम्पॉर्टन्स आहे, सो हाऊ टू एन्श्योर इट फर्दर, वे फॉरवर्ड, है ना, इट फर्दर, की कसा आपण मग सेक्युलरिझमला फर्दर पुश करू शकतो किंवा सेफ आणि सिक्युअर ठेवू शकतो. थस सेक्युलरिझम इज द की स्टोन फॉर इंडियन डेमोक्रेसी. वी नीड टू नर्चर इट बाय ऑल मीन्स, इन एज्युकेशन सिस्टीम, इन इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू सिस्टीम, अँड आर सिटीजन शुड हॅव ए अग्रीमेंट फॉर सेक्युलरिस्टिक व्हॅल्यूज. झालंय. मग म्हणून सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षतावाद हा फार इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला शिक्षणा थ्रू, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज थ्रू, ठीक आहे, मूल्याद्वारे, ओके, आपल्याला प्रत्येक सिटीजन मध्ये हा पोहोचवला पाहिजे. बरोबर. झालंय कन्क्लुजन. आय होप तुम्हाला हा जो अनालिसिस आहे हा कळतोय गाईज. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, आणि येस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.